विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी दिली जाते, ज्यांच्या नावाने आपण स्पर्धेचं आयोजन पाहतोय, चषकाचं आयोजन पाहतोय. स्वर्गीय अरुण म्हात्रे आणि स्वर्गीय भानुदास पाटील, त्याचबरोबर कमलाकर पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. आमचे पंच असतील आणि अदर्स टीम विक्रम स्पोर्ट्स वडूनगर सर्वांना सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक छोटीशी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. श्रद्धांजली सुरू होते. ओम शांती शांती. दयाजी भंडारी, आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर आणि बंदरामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळायचं आहे. बंदरामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू शनीजी, आपण देखील व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. राजनजी, आपण देखील यायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. माझे परम मित्र तालुकाकडे उत्तम आवाज आहे, व्हॉइस ऑफ गोरसई. ओ टू मनोज ठाकरे, ट्वेनमॅन मणिराजी, माध्यमातून मनापासून स्वागत. धन्यवाद मोहन दादा. आपण पाहतात सामना गावदेवी अंजूर वर्सेस विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघात दरम्यान असणारी ही लढत आहे. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला पाहतो विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि फलंदाजीचं आमंत्रण केले गावदेवी अंजूर संघास. तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्ले आहेत. सामना पाहण्यास खूप मजा येईल. तर पाहूया कुठला संघ कुठल्या संघावर ते हवी होत आहे. आज पूर्ण दिवसाचा खेळ अतिशय उत्तम अप्रतिम पाहायला मिळतोय गोलंदाजांच्या माध्यमातून. आज आपण आता संपन्न झालेला सामना पाहतोय. आजच्या या दिवसातील या स्पर्धेतील लोअर स्कोरचा सामना आपण पाहिला. 25 धावांचं आव्हान होता आणि सहज घेत्या जबरदस्त कारिवली संघाने विजय संपादन खेचून आणलं होतं. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर सर्वाधिक वैयक्तिक धावा ज्ञानदेव पाटील दापोडे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं 21 धावांचं. आणि चांगली गोलंदाजी जर स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेली तर हेमंत पाटील 2 धावा 2 गडी बाद कोपर संघाविरुद्ध ही कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती. तर चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची. कुठल्या प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाहीये. कमिटी खूप चांगली आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ आपल्या सर्वांसाठी थांबू शकत नाही. त्या अनुषंगाने आपण वेळाचा विलंब न करता खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अतिशय अटीतटीची लढत मित्र आज आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेवी अंजूर वर्सेस विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघादरम्यानली लढत पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये एकमेव चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. म्हणजेच एक रेकॉर्ड या मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळाला. कालुराम भोईर टेमघरपाडा संघाच्या माध्यमातून सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण पाहतोय 3 बॅक टू बॅक हॅट्रिकचाही त्यांचा एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघास विनंती आहे आपण कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता, कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय गंगामाता 40+ गुंदवली यांच्या माध्यमातून. कारण आपण पाहतो एखादी स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेला चांगलं रूप देण्यासाठी सहकार्याची खूप महत्वाची गोष्ट असते आणि पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचं प्रत्यक्ष रूप मैदानावरती आपल्याला दिसते.
ग्राउंडची सजावट असेल, आउटफील्ड असेल, इनफील्ड असेल, हे सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सजवलेल्या पाहायला मिळत आहेत. जसं काही इंटरनॅशनल लुक आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावदे अंजूर संघाच्या माध्यमातून विजय आणि दिलीप आणि गोलंदाजी धुरा आपण पाहतोय. श्याम याच्या खांद्यावरती आहे, गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस आपण पाहतोय कर्कटचा फटका होता, खूप चांगल्या पद्धतीने सजवला होता. गॅप शोधता आले नाहीये. परिणाम स्वरूप आपण बघतोय एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. फटका खूप चांगल्या पद्धतीने निवडला होता, परंतु आपण पाहिलं की जास्त धावा जमू शकले नाहीत त्या चेंडूवरती. एक धाव पूर्ण करतायत आणि स्वतः संघात इथं मात्र अकाउंट ओपन केले जाते विजयांच्या माध्यमातून एका धावेने. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आहेत, त्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा बनण्याची शक्यता असते. परंतु आज या मैदानावरती जर विचार केला तर गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळते. या वेळेस इनफिल्ड क्लिअर करताना पाहतोय, चेंडू मात्र मिडवटच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल्स होते. सीई मार्शे बार, दणदणीत खणखणीत चौकार. चार धावा मिळत आहेत. सुरुवातीत मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. दिलीप यांच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळत असताना एक बिग हिट, चांगला फटका पाहायला मिळतो त्यांच्या बॅट मधून. आत्मविश्वास झलकताना पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, हलकीशी कट जरूर लागली होती, परंतु चेंडू काही गॅदर झाला नाही. या परिणाम स्वरूप आपण पाहिलं चेंडू मात्र शॉर्ट फायलिंग रिजन मध्ये अडवला जातोय. एक धावा अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 6 धावा, बिनबाद 7 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं. बिगेट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर होत आहे. एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस बॉडी शॉट पाहायला मिळतोय. थोडीशी ताकद कमी पडली होती. फील्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, परंतु झेल कन्वर्ट करता आली नाहीये. बारक्या यास आपण पाहतोय एकदम मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. निश्चित अंजूर हा संघ ही एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघात जर तुम्ही जीवनदान द्याल तर निश्चित आपल्या संघासाठी कुठेतरी घातक ठरू शकते. यावेळेस स्टेअर केलेला आहे, चेंडूला दिशा दिली. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही. एक चौकार लागल्यानंतर मात्र कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये गोलंदाजाने. श्यामेने अचूक टप्पा लाईन लेन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. त्या कारणास्तव पाहतोय आपण मोठा फटका येत नाहीयेत. एकेरी धावीने समाधान मानावं लागते फलंदाजास. इथं पाहूया काय घडते. यावेळेस मात्र गॅप शोधण्यामध्ये यशस्वी पाहायला मिळते. पाहूया चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणामध्ये आपण पाहतोय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर होतोय, चौकार. चौकार येतोय. चौकारीच्या साहाय्याने धावसंख्या 12 या कडेवरती पोहोचते. आपण पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने षटक मार्गस्थ होतं. एक चौकार लागून सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्यानंतर पाहायला मिळाली होती, परंतु अंतिम चेंडूवरती एक प्रहार पाहायला मिळाला. एक चांगला फटका गॅप मध्ये शोधला. पॉइंटच्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषे बाहेर, चौकार आणि धावा जमल्या 12. दिलीप आणि विजयाने चांगली सुरुवात मात्र करून दिलेली आहे. दोघेही एक एक चौकारच्या सहाय्याने 6-6 धावांवरती नाबाद खेळत आहेत. यावेळेस होत आहे बारक्या. अतिशय चांगल्या वृत्तीचा खेळाडू, शांत कुलमॅन, ज्या पद्धतीने सोनाली टेमगर संघाचा कालुराम एक कुलमॅन म्हणून संबोधला जातो, त्या पद्धतीचा हा एक गोलंदाज बारक्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. इथं मात्र मिस टाइम फटका आहे. पाहूया काय घडतंय. एक्झिट चेंडू मात्र धरतीला दान होतंय. मोमेंट लाईन मध्ये एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. फुलटॉस डिलिव्हरी होती, 2 धावा घेतल्या. चौथा धावा ऑन द बोर्ड. एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन गावदेवी अंजूर संघाची.
कारण अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये आणि धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने धावफलकावरती लागते. बघूया इथनं पुढे कशा प्रकारे केलं होतं यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं चेंडू खाली रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. 2 धावा जरूर मिळत आहेत, खेळायचं होतं कुठेतरी आणि चेंडू मात्र आला स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मध्ये. त्या तिथं मात्र 2 धावा देऊन गेल्या. 2 धाब्याने धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते आपल्याला. मोठे फटके जरूर लागत नाहीत, परंतु आपण जर पाहिलं तर 2 धावा या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 वेळा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र बारके आणि क्षेत्ररक्षणामध्ये विविध रचनेमध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून ज्या 2 धावा जात आहेत त्या कशा प्रकारे थांबल्या जातील. परंतु फलंदाज खूप हुशारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. इथे पाहू शकता आपण लेट कट केलं, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचते. एक 40-45 धावांचं टार्गेट जर उभं केलं तर निश्चितच सेफ टार्गेट मानलं जाईल. कारण आज या मैदानाचा जर विचार केला तर जास्त धावा बनत नाहीयेत. हाय स्कोअरचा विचार केला तर 44 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बिगेट पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा मित्रमंडळ आतमध्ये उभा होता. डीप मध्ये जर असता निश्चित काय चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु चेंडू मात्र सीमा पार चौकार. बारक्या थोडासा मागणं ठरत असताना पाहतोय आतापर्यंत. एक चौकार लागल्यानंतर धावसंख्या नजर टाकली तर 21 धावा ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस आपण पाहिलं चेंडू बॅकवर्ड च्या दिशेने येतोय. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचते. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो प्रत्येक चेंडूवरती. काही चेंडूवरती सक्सेस होत आहेत, काही चेंडूवरती असफल, परंतु धावा प्रत्येक चेंडूवरती बनतात, हे महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळेस आपण पाहिलं स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये चेंडूला खाली रिजन मध्ये ढकलून त्याला दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण चांगलं झालं असलं तरीही आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट त्याहून अधिक चांगली पाहायला मिळते. आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 24 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, इथेही 12 धावा. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. एका बाजूने विजय चांगली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने दिलीप त्याला चांगली साथ देतोय. दोघांनी मी तर म्हणेन डावाला बऱ्यापैकी चांगला सावरलेला पाहायला मिळतोय. विजय वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय, तर दिलीपचा विचार केला तर 13 धावांवरती खेळतोय. आणि 2 षटकांमध्ये 24 धावांचं योगदान इथं मात्र पाहायला मिळते आपल्याला. पुरे 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील, पण मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी अंजूर संघ. वार पलटवार क्रिकेटचा हा मूळ सूत्र आहे. 4 षटकांनंतर फलंदाजीसाठी विक्रमस्फोट वडनवकर हा संघ उतरेल. त्यावेळेस ज्या पद्धतीने फलंदाजी आता चालू आहे त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल आणि ती गरजेची आहे. तर पाहण्यासारखं येणारा जो गोलंदाज आहे तो मात्र किती धावा खर्च करतोय यावरती निश्चितच लक्ष केंद्रित असलेल्या विक्रमस्फोट वडनवकर संघाच्या संघनायकाने, कारण ज्या विश्वासाने गोलंदाजी दिलेली आहे ते विश्वासास पात्र ठरेल का इथं मात्र लक्ष असेल. कारण 2 गोलंदाज मात्र थोडेसे मागे ठरलेले पाहायला मिळतात आपल्याला. 12-12 रनांच्या फेकलेले आहेत. राजेश टन होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डबल माइंड मध्ये, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सी मार्शे बाहेर चौकार. निश्चित आपण जर पाहिलं तर डबल माइंड मध्ये होता क्षेत्ररक्षक राजा. झेल घ्यायला जाऊ की चेंडू अडवायला जाऊ, डबल माइंड मध्ये आला होता. आणि ज्यावेळेस तुम्ही डबल माइंड मध्ये कुठलेही कार्य कराल ते असफल ठरते. त्याचं प्रत्यक्ष रूप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. झेल कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये मात्र झेल कन्वर्ट काय झाला नाही, परंतु चेंडू सीमा बाहेर झाला. 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याने धावसंख्या 28 या आकड्यावरती पोहोचते.
राजेश या असा पहिल्याच चेंडूवरती एक मोठा झटका 4 धावांचा मिळतोय. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. तयार होतंय गोलंदाजी मार्क वरती राजेश. या वेळेस चॉप केलेल्या चेंडूला दिशा दिली. चेंडू पाहतोय आपण डीप मध्ये जातोय पॉइंटच्या रिजन मधून. इथेही थोडीशी चुकी पाहायला मिळते. चुकीला माफी नाही. अजून एक चौकार. इथं मात्र चुकी करतोय देवराज आणि 4 धावा अजून मिळतात. 4 धाव्याने धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. इथं मात्र थोडस आव्हान खडतड होत असताना पाहायला मिळते विक्रम स्पोर्ट वडूनगर संघासाठी आणि मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते गावदेवी अंजूर संघास. विजय मात्र चांगली फलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं 2 हॅट्रिक पूर्ण झाल्या कालुराम यांच्या माध्यमातून चौकारांची. इथं मात्र चौकार हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय विजय. पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू ट्रॅव्हल्स होते एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केलेले आहे. इथेही फंबल होतंय क्षेत्ररक्षक. अजून एक धाव एक्स्ट्रा मध्ये जमा केली जाते. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन. 2 धावा चेंडूवरती 2 धाव्याने धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचते. आणि वैयक्तिक विजय मात्र 21 धावांवरती खेळतोय. या वेळेस पंच केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बराच काल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक दूरवर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत चेंडू मात्र धरतीला दान होते ना. दरम्यान आपण जर पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेटही पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतात. खराब चेंडूवरती प्रहारही पाहायला मिळतंय आणि लक फॅक्टरचाही फायदा जरूर होतोय गावदेवी अंजूर संघास. मिसफील्ड पाहायला मिळतंय. तर पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय राजेश. या वेळेस ऑनसाइडला येतो चेंडू. एकच धावेने एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने 37 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडस राजेश मागे ठरताना पाहायला मिळते. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेले आहेत. या वेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गती प्राप्त करून दिली होती. गतीला बीट झाले फलंदाज. निर्धाव राहतो चेंडू. इथे 3ऱ्या ओव्हरची सांगता होते. 13 धावा होत आहेत. एकही गडी अजून बाद झालेला नाहीये गावदेवी अंजूर संघाचा. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 37 धावा पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनायक येतो. जे अनामारचं षटक असतं. इथं मात्र कशा प्रकारे खेळून काढेल की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होईल हे पाहण्यासारखं राहील. परंतु जे स्कोर कार्ड जे आहे ते थोडंसं डेंजर झोनच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहतोय आपण. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचा हाय स्कोर जर पाहायला गेला तर दिवा 44 धावांचं पाहायला मिळतंय. आणि लोएस्ट स्कोरचा जर विचार केला तर 25 धावांचं जय हनुमान भावाली संघाचं पाहायला मिळतंय. हायस्कोर धावांचा जो रेकॉर्ड आहे तो मोडीत काढतो की काय हे पाहण्यासारखं राहील गावदेवी अंजूर संघ. आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती जमा केलेल्या. शेवटचा अंतिम षटक आहे. इथनं जर 10 ते 12 धावा जर आल्या तर निश्चितच खूप चांगला स्कोर कार्ड सजेल. या बुलेट कमीत कमी धावांवरती थांबावा लागेल वडूनगर संघाच्या गोलंदाजाला. इथं मात्र पाहू शकता अप्रतिम चेंडू हा टॅक्कर होता. बरोबर फायदा उचलू शकले नाही. दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु असफल होताना पाहायला मिळाला. निर्धाव होतो चेंडू. विनायक याने मात्र सुरुवात चांगली केली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होते. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय परंतु पाहूया चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर क्षेत्रामध्ये येतोय आणि चेंडूला अडवला जातोय. तर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. विजय बाद होते ज्याने खूप चांगल्या पद्धतीचं फलंदाजी केली आपण पाहतोय. 4 चौकारांचा त्यांच्या या इनिंग मध्ये पेश आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं 39 धावांमधून.
प्रसाद येतो यावेळेस. इथं मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण लेट कट पाहायला मिळतंय. तोडमनच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं मेंटेन ठेवलेला आहे स्कोर काढला या फलंदाजाने. जिथे चौकार येतो तिथे चौकार खेळतायत आणि जिथे 2 धावा एकेरी मिळत आहेत तशा पद्धतीने खेळलं जाते. म्हणजे जसा चेंडू तसं समाचार तसं उत्तर देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस प्रहार पाहायला मिळतोय. स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण पाहू शकता 3 धावा कंप्लीट होत आहेत. चांगला प्रयत्न चेंडू अडवण्याचा पाहायला मिळाला. 3 धावा अकाउंट मध्ये जमा होत आहेत. धावसंख्या 44 या आकड्यावरती पोहोचते. या स्पर्धेचा सर्वाधिक धावांचा जो रेकॉर्ड आहे त्याची बरोबरी इथं मात्र पाहायला मिळते दिवा स्पर्ट दिवा संघाच्या. तर पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर वेग प्राप्त करून देतो चेंडूला आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय वेगाला बीट होत आहे फलंदाज. निर्धाव राहतो चेंडू. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अशा षटकामध्ये निर्धाव चेंडू हाताळणं एक चांगली कामगिरी मानली जाते. प्रहार जरूर केला होता परंतु ताकद झोपता आली नाही चेंडू मागे. इथेही पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 ने वाढते. ती 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक समाप्त होते. चौथा अर्थात पहिल्या इनिंगचा जो खेळ आहे तो संपन्न झाला आणि धावसंख्या स्कोरवर ते पाहायला मिळते आपल्याला 46-47 धावांचं लक्ष्य आहे. ओव्हर टू मोहनदादा. हॅलो. पुन्हा एकदा क्रीडारसिंग उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये पाहतोय बंदरामध्ये काल्लेर या संघाचे नामांकित खेळाडू. तर जाऊया व्यासपीठावर मंचावर. आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रथम विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्लेर आणि बंदरामध्ये काल्लेर संघाचे नामांकित खेळाडू आदरणीय दयाजी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित बंदरामध्ये काल्लेर संघाचे सर्वात विस्फोटक फलंदाज राजनजी पाटील यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. बंदरामध्ये काल्लेर मित्र राजन यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर सर्वात बिग हिटर आहे आणि नुकतीच एक स्पर्धा पाहिली आपण अष्टविनायक ठाकूरपाडा स्पर्धेमधून एका षटकामध्ये ज्याच्या बॅटमध्ये आपण तब्बल 34 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत न्यू 40+ बंदरामध्ये काल्लेर संघाचे नामांकित खेळाडू ज्यांच्या नावावर एक विक्रम देखील प्रस्थापित आहे. सर्वात जलद फास्टेस्ट धावा ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात रविराज यांचं देखील करूया स्वागत आणि सन्मान. बंदरामध्ये काल्लेर न्यू 40+ या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. त्यानंतर संतोष मडवी बंदरामध्ये काल्लेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. संतोष मडवी यांना देखील आज स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित शनी त्यानंतर बंदरामध्ये काल्लेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि समर्थक राजन म्हात्रे यांचं देखील आज स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय जीवनजी पाटील साहेब देखील आज उपस्थित आहेत. आमच्या गुंदूरगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत
आणि आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव सन्मान केला जातोय। गंगामाता गोंदिवली संघाचे अध्यक्ष मंडळाचे गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय। जीवनजी पाटील यांना एक आकर्षक ट्रॉफी अर्थात मेंबर्स देऊन सन्मानित केलं जातं। धन्यवाद। आणि बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। विजयाचं लक्ष हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय जी क्रीडानगरी पाहतोय क्रीडानगरीसाठी देखील आमचे फुलचंद पाटील त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून कौतुक करेन। या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। फुलचंदजी मात्र गोंदिवली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक आहेत। पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आणि पहिलाच फलंदाज त्रिफलचित बाद होतोय बारक्या पाटील। जवाब चेंडूची फेक होती उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता। एक मधल्या एस्टिवरचा चेंडू होता निश्चित कुठेतरी फेस करता आला आणि व्यवस्थित तो बारकी आला आणि पहिलाच फलंदाज बाद होते। बारका महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन हिम्मत देतोय। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। विजयाचं एक मोठं लक्ष आहे ते 47 धावांचं। विजय आणि दिलीप यांचे लाजवाब फलंदाजी आपण पाहिलीच आणि ते एकमेव कारण देखील आपण पाहिले स्पर्धेमधले तब्बल 46 धावा करणारा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिला। 37 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी विक्रमचं फोडवणूक संघाला। पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहिलं बारक्याला नेक्स्ट बॅट्समन बॅटल हिम्मत। चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या। कारविली संघाला देखील विनंतीशील आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं। यानंतर लगेच आपला सामना असेल। हलकासा अपील पंच मात्र संमत नाही। चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिलेला आहे। चेंडू शॉर्ट पेनला जातोय। खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा पंचांचा समांतर धावण्याच्या भांतर एका धावेने संघ पोहोचतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर। विजयाचं लक्ष 47 धावांचं निश्चित सामन्यामध्ये कमबॅक होत असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता देखील असेल ती नवघर संघाला। स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन विनायक। या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन रीड करता आली अंदाज खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडूला मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटबॉल तुमचा टाइम तुमची नजर कुठल्याही गोष्टीचं कमेंटमेंट या ठिकाणी दिसत नाहीये। चेंडू आणि बॅट मध्ये देखील संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडू जाते धावसंख्या स्थिर आहे। स्विंग अँड मिस। आता मात्र थोडासा लेग चेस्टना सोडून जाणारा चेंडू आउट ऑफ लेग स्टंप। खराब चेंडू दिशांनी चेंडू स्मेर मारा मच्छिंद्र याचा पंच वाईटचा इशारा करतात। एक धावेचा निर्वाळा धावसंख्या एकने पुढे सकते 3। अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका 2 क्षेत्राने बीट करून चेंडू जातोय वाडिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर चौकार। विनायकाच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला। चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली होती। ऑनसाइडचा फटका देखील चांगला होता।
चेंडू मिडापूर्ण लॉंग ऑनला जातोय. दोन क्षेत्रफळ बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणार सुंदर चौकार येतो. चौकाराचा संख्या धावसंख्या 4 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. षटक क्रमांक पहिलं विजेचं लक्ष 47 धावांचा नीचे सामन्यामध्ये कमबॅक असेल तर अशाच पटक्यांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे. चेंडू अमेरिकन क्षेत्ररक्षक खाली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला जज करतोय. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातोय. मिस टाइम फटका. नेक्स्ट बॅट्समन देवराज. चला प्लीज थोडस आपण वेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन देवराज येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा फलंदाज हिम्मतीच्या बॅट मधून अक्रॉस लाईन अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू मिडियम सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 विजेचं लक्ष 47 धावांचं. प्रतिशत आपण विचार केला साधारणतः 11.75 साधारण 11 ते 12 धावांची गरज आहे. एक मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 11 धावा धावफल करावा पाहतो. जे आस्किंग क्रायटेरिया धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज दिलीप. या मैदानासाठी देखील फुलाजी म्हात्रे यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन. गणेश पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलेले आहे. तर त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून स्वागत करेन. अक्रॉस लाईन थोडासा आडव्या बॅटच्या चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू डीप लाय येतोय. आणि याला आपण पाहिलं होतं चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. फेक मात्र कुठे थोडीशी रॉंग एड होती. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संख्या धावसंख्या 12 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट झाला. अतिशय चांगला फटका वरून कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. त्या प्रयत्नामधून फलंदाज देवराजाला माघारी परतावी लागते. बाद झालेला फलंदाज देवराजाला आपण पाहिलं होतं. पहिली धावा ती बिघडणे झाली होती. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न देखील असफल पाहिला. कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. आणि फलस्वरूप मात्र महत्वाचा फलंदाज देवराज हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल राजा येतोय.
पुश केलं जातं. चेंडू ऑफसाईडला येतो, एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज राजा याला. एक धावे नवघर संघ पोहोचतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. क्रॉस लाईन थोडं आडवे बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. फेक मात्र कुठं थोडीशी रॉंग एंड झाली होती. एक धाव मात्र कंप्लीट, एक धावाने सगळ्या धावसंख्येने पुढे सगळे धावसंख्या होते ती फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका म्हणावं लागेल या ठिकाणी. विजय याचा मात्र चेंडू अजूनपर्यंत पाठलाग करतोय. बघूया आउटफील्ड मध्ये जोपर्यंत चेंडू पकडला जाईल का तोपर्यंत मात्र एक प्रश्न चिन्ह होतं. चेंडू सीमेच्या बाहेर जातो की का. मात्र 3 धावा कंप्लीट. या 3 धावाने संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा एक जशास तसं उत्तर मात्र देण्यासाठी सज्ज देखील झालेला आहे नवघर संघ. विजयाचं लक्ष 47 धावांचं. मात्र काय लाजवाब कामगिरी नवघर संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. जशास तसं उत्तर देण्यासाठी नवघर संघ देखील सज्ज आहे. तेरा चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे. थोडस मिशन मोठे, मोठं लक्ष आणि मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. अक्रॉस द लाईन चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव घेण्याची संधी हिंमत याला. एक धावेने संघ पोहोचतोय 19व्या धावसंख्येवर. मात्र फलंदाज ज्या ठिकाणी बाद होतो हिंमत कुठेतरी आपली पॉपिंग क्रीज ज्यानं सोडली होती. नेक्स्ट न्यू बॅटल संदीप येतोय. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रतिशत आपण विचार केला जाता आस्किंग रन रेट धावांची गती वाढलेली आहे. प्रतिशतकामागे एक 14 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. गोलंदाज संदीप अँड बॅटल देखील संदीप. संदीप अगेन संदीप. विजयाचं लक्ष अजूनही 28 धावापासून दूर आहे. संदीप अगेन्स्ट संदीप. चेंडूवर मोठा फटका. फटकापासून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. श्याम मला वाटतं स्वतः संघ नायकांनी काय लाजवाब झेल कलेक्ट केला. तो महत्वाचा फलंदाज संदीप बाद होतोय. येणारे चेंडू 11 विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. अनिल दादा पाटील यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेट मधून हा संघ अतिशय उत्तम एक दर्जाची कामगिरी करतोय.
यांचा मित्र जर आपण विचार केला तर निश्चितच जी संघटना आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर संघटना, या संघटनेला त्यांच्या माध्यमातून देखील मोठा हातभार आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूवर फटका आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू ऑन साईडला जातोय, थोडासा लँड झालेला चेंडू, निश्चित चांगलं सेफ लँडिंग देखील त्या चेंडूचं झालं होतं. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू कलेक्ट केला जातोय, मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने नवघर संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. आता मात्र फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. चेंडूवर मोठा फटका आहे, बघू चेंडू अजित कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेची मागणी, अति घाई संकटात नाही. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. आणि फलस्वरूप मात्र या ठिकाणी महत्वाचा फलंदाज ज्यानं कुठल्या चेंडूचा सामना न करता दत्ता हा फलंदाज बाद झाला होता. आता नवघर संघाच्या अडचणी थोड्याशा वाढलेल्या आहेत. नेक्स्ट बॅट्समन इन बॅटल संतोष. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 2 धावा कंप्लीट केले जातील. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होते ती 24 ऑन द राईज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिलं. रायच्याच्या बॅट मधून जोपर्यंत आउटफील्ड मध्ये चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत संख्या 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे सगळे 24. येणारे चेंडू असतील 8 आणि 23 धावांची गरज आहे. एक डेलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण फलंदाज पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. कारविली संघ आपण देखील आपल्या पूर्वोत्तरेमध्ये राहायचं आहे. लगेच ह्यानंतर आपला सामना असेल. संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिला होता. मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये थोडंसं ब्रश देखील आपण पाहिलं होतं. दक्ष एसटी रक्षक कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय महत्वाचा फलंदाज राजा बाद होतोय. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार. सामन्यात पुन्हा एकदा साम्राज्य गावदेवी अंजूर या संघाचं. धावसंख्या स्थिर आहे. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची षटक क्रमांक 3 संपत. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. चला कारविली संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बऱ्याच दिवसापासून आपण अंजूर संघाला देखील पाहतोय. किती स्पर्धामधून हा संघ थोडासा स्ट्रगल करणारा संघ मात्र या सामन्यामधून पहिल्या सामन्यामधून एक अतिशय दमदार चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात करतोय. फलंदाज श्याम येतोय. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, 5 समांतर धाव मिळते अमांतर. धावसंख्या 25 होते. येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडूला बेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा देखील स्पर्श आपण पुन्हा एकदा पाहतोय. फलंदाज संतोष हा बाद होतोय. आज नवघर संघ थोडासा बॅकवर्ड राहतो. नवघर संघामधून प्रत्येकाला एक आपलं एफर्ट्स, आपलं परफॉर्म दाखवण्याची सुवर्ण संधी मात्र मिळते प्रत्येक खेळाडूला. हे फार महत्वाचं आहे. बघा श्याम येतोय, कधी कधी सलामी मिळणारा फलंदाज आज मागून येतोय. श्याम कदाचित त्यांच्या बॅट मधून एखादा मोठा फटका लागला तर याचं भोगतान नक्कीच विक्रमपूर वडूर संघाला आहे. मला माग का ठेवला प्रश्नचिन्ह निश्चितच आहे.
प्रेक्षकांना देखील आपलं कला कौशल्य दाखवण्याची थोडं संधी आहे, आपला परफॉर्म सादर करण्याचं एक चांगली सोहळा संधी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 22 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट मधलं एक गणित आहे, उकाल तर मुकाल, ठोकाल तर जिकाल. वारंवार 2 चेंडू कुठेतरी मिस होताना आपण राजेश याला पाहिलं. आता मात्र जे समर्थक नवगर संघाचे ते देखील बसलेले उभे राहिलेले आहेत. कारविली संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका, मात्र एकच धाव घेतली जाईल याचं कारण देखील आपण पाहतोय. श्याम याला ते दाखवून द्यायचं आहे का मला माग का ठेवलं. बघूया श्यामेच्या बॅट मधून कशा प्रकारच्या धावा येतील. 2 चेंडू पेस करताना श्यामेच्या बॅट मधून बघूया आता कशा धावा येतील, कारण की जबरदस्त संघ पराभवाच्या खाईमध्ये मिशन इज इम्पॉसिबल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता येत नाहीये. आता मात्र प्रश्न चिन्ह राहिलेला नाहीये, फलंदाज बाद होतोय श्याम. याचबरोबर एक महत्वाच्या सामन्यामध्ये सुंदर सुरेख विजय संपादित करतोय गावदेवी अंजूर. हार्ड लक विक्रम स्पोर्ट्स वडनगर एन गुड लक गावदेवी अंजूर. तर चला पुढे एकदा जाऊया आपण टॉस बॉक्स मधून 2 संघांमधून केली जाणार नाणेफेक. ज्या 2 संघांनी या स्पर्धेमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी साधलेली, एक विजय संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल असेल.